श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज माझा सासरी पहिला दिवस होता. मला उठायला खूपच उशीर झालेला होता आणि कृषीदीदीचा नाश्ता चालू होता तोपर्यंत इकडे. मी ब्रश ते केला, मग थोडंसं कोमट पाणी आणि काजू बदाम खाल्ले आणि मग 1 कप दूध घेतलं. सासरी मी रानातच राहते, मग सासूबाईंनी माझ्यासाठी पालकाची भाजी आणली होती ताजी ताजी. माहेरी तर आरामच केलेला होता, पण सासरी आल्यानंतर सगळी कामं करावी लागतात. सासरी आणि माहेरी काय फरक असतो हे फक्त बायकांनाच माहीत असतं. मग मी भाजी शिजवून घेतली आणि तिच्यासाठी मसाला काढला. मग भाजीला फोडणी देण्यासाठी त्याच्यामध्ये लसूण आणि जिरे टाकून फोडणी दिली आणि मग पुन्हा भाजी थोडीशी शिजवून घेतली. मला तर ही भाजी कोरडीच आवडते, पण आता बाळामुळे ही पातळच करून खावी लागत आहे. मग मी माझी एकटीपुरतीच भाजी बनवलेली होती आणि बाकीच्यांसाठी सासूबाईंना मटकी बनवलेली होती. तोपर्यंत आमचं शंभू बाळ उठलेलं होतं. मग त्याच्यासोबत थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या आणि मग मी पोळ्या बनवल्या. मी पोळ्या बनवत होते तोपर्यंत सासूबाईंना धुणं धुतलं आणि आजी सासूबाईंना ते वाळत घातलं होतं. मग आम्ही जेवण करून घेतलं. माहेरी होते ना तेव्हा दिवस अजिबात जातच नव्हता आणि सासरी कधी दिवस उजडतो आणि कधी मावळतो हे सुद्धा कळून येत नाही. तर मंडळी, माझ्या सासरची लाईफ तुम्हाला बघायला आवडणार असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.